नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये जवळजवळ 26 लाख महिला लाडक्या बहीण योजनेमधून अपात्र झाल्या होत्या. परंतु त्यामध्ये अशाही काही महिला होत्या ज्या खरोखर या योजनेसाठी पात्र असूनसुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. तर त्या महिलांना आता पुन्हा या योजनेचा लाभ मिळणार का, याबद्दल एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. तर ती आपण जाणून घेऊया. पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर ही माहिती जी आहे ती आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदित्यताई सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. बघा माहिती काय आहे ती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती. सदर सुमारे 26 लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबत सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. छाननीअंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे. छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहील. धन्यवाद.